नमस्कार. जनअदालतच्या लेट्स टॉक लेक्चर सिरीजच्या 36व्या सत्रात या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. मी सागर सरांना विनंती करेन की आपण स्वागतपर 2 शब्द बोला. Today we are conducting 36th session. It's a very proud moment for us. I welcome Advocate Anil Tambe sir. He's a senior advocate, criminal lawyer, social activist. Actually, this is a virtual platform, and sometimes we actually on this virtual platform, there are those advocates who wanted to ask some questions, but sometimes due to time limit and some technical errors, they cannot properly ask these questions. They cannot write the chat box and all these things. So I request all participants to please, if there is if time cannot permits us to write chat and SMS, so please try to SMS on WhatsApp. I will forward it to Advocate Tambe sir. Then he will answer your questions, answer your queries. So please take note of this thing. I also welcome all participants who are joining today for this webinar. Now I turn to introduction. I would like to request Advocate Pravinji to please introduce today's guest. Pravinji, please. नमस्कार मंडळी, कशा आहात? छान ना? छान असणारच, कारण हे जन अदालत आपल्या बरोबर आहे. जन अदालतच्या वेब सिरीजमुळे आपल्याला हा लॉकडाऊनच्या काळातला कठीण प्रसंग खूप चांगल्या पद्धतीनं आणि अभ्यासपूर्ण घालवता येतोय. तर आपल्या ह्या आजच्या जन अदालतच्या वेब सिरीजच्या कंटिन्यू म्हणजेच अभ्यासमालेतील 36व्या पुष्प जोडण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट अनिल तांबे सर. तर अनिल तांबे सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. हॅलो, येतोय सर आवाज? बोला तुम्ही. ओके. तर तांबे सरांनी आपलं बॅचलर ऑफ कॉमर्स ही डिग्री 1990 साली कंप्लीट केली. त्यानंतर आपली LLB ची डिग्री 1993 साली सिम्बॉसिस विद्यापीठातून पूर्ण केली. त्याचवेळी सरांनी डिप्लोमा इन लेबर लॉज अँड लेबर वेलफेअर ही डिग्री, डिप्लोमाची डिग्री देखील कंप्लीट केलेली आहे. सरांनी त्यांच्या लॉचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर गेली 27 वर्ष सलग पुणे येथील सिव्हिल तसेच रेव्हेन्यू कोर्टात आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवलेला आहे. अनेक कोऑपरेटिव्ह बँका, कोऑपरेटिव्ह संस्था यांच्या लीगल पॅनल म्हणून ॲडव्होकेट म्हणून ते काम करत आहेत. त्याच पद्धतीनं पुण्यातील अनेक नामांकित प्रमोटर बिल्डर यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून सर काम करत आहेत. हे सर्व करत असताना सरांचं नेहमी कायदेशीर मार्गदर्शन आपल्यासारख्या ज्युनियर वकिलांना देखील बऱ्याच वेळा मिळत असतं. त्याचा फायदा आपला डे टू डे प्रॅक्टिस मध्ये पण होत असतो. तर मी आज त्याच पद्धतीनं आजच्या आपल्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो वतन जमिनी विषयक कायदे. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर प्लीज. Thank you, Sagarji. Thank you, Jan Adalat and entire team. Thank you, Praveen, for introducing and giving me a chance and opportunity to deliver my lecture on the point of वतन laws. मी शक्यतो मराठी आणि इंग्रजीमध्ये पण जास्तीत जास्त मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन, कारण जे लॉज आहेत ते रिलेटेडली आपल्या महाराष्ट्र लँड लॉचे रिलेटेड आणि संबंधित आहेत. तरी कोणाला काही अडचण असेल की इंग्लिशमध्ये सांगा, आय विल डू दॅट, नो प्रॉब्लेम. नाउ डिअर फ्रेंड्स, हा जो वतन लँड आहे बेसिकली इज कॉमनली कॉल्ड वतन लँड, पण त्याचा प्रत्यक्षामध्ये नाव आहे बॉम्बे हेरिडिटरी ऑफिसेस ऍक्ट 1874. आता ह्या कायद्याची जर थोडी पार्श्वभूमी जर आपण बघितली तर ह्या कायद्यामध्ये असं जाणवतं की हा कायदा हा शक्यतो ऐतिहासिक कालापासून चालू, म्हणजे ह्या वतन लँड जे आहे किंवा वतनाचा हा जो भाग आहे हा ऐतिहासिक त्याला पार्श्वभूमी आहे. जसं की मुघल एम्परर औरंगजेब पासून ते त्या काळामध्ये नंतरचे जे हिंदू राज्यकर्ते होते त्या हिंदू राज्यकर्त्यांनी वेगवेगळ्या कारणास्तव वेगवेगळ्या
गावच्या रेव्हेन्यू ऑफिसर्स करता किंवा पोलीस पाटलांकरता किंवा इतर जे कोणी फायटर्स किंवा वॉरियर्स होते त्यांच्याकरता ही वतनं क्रिएट केली होती. जोपर्यंत औरंगजेब किंवा मुस्लिम राज्यकर्ते होते त्यांनी यातील साधारण महाराष्ट्रातील विषय घेतला तर दख्खन, ज्याला आपण दख्खनची भूमी म्हणतो, साऊथ इंडिया, तर त्याच्यातील अनेक लोक, सरदार किंवा योद्धे किंवा बरेचसे लोकांना मुस्लिमांचा जो भौगोलिक त्यांना ज्याला प्रादेशिक डॉमिनन्स म्हणतो, ते भौगोलिक प्रदेश वाढवण्याची आणि सत्ता गाजवण्याची जी काही त्यांची लालसा होती, त्या लालसेतून आणि ते टिकवण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक वेळा अशा प्रकारे त्या गावामध्ये किंवा त्या प्रांतामध्ये त्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची नेमणूक केली जायची आणि त्या नेमणुकीसाठी तो प्रदेश ताब्यात ठेवण्यासाठी किंवा त्या प्रदेशाची निगा किंवा त्या प्रदेशाचा महसूल सारा गोळा करण्यासाठी अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आणि त्यांना ते वतन या नावाने दिलं गेलं. वतन इनफॅक्ट इट इज अ ग्रांट. त्याचा जर शब्द पाहिला, वतन हा शब्द आहे अरेबिक आणि तो अरेबिक शब्द जो आहे हा मुस्लिम राज्यकर्त्यांकडून आलेला असल्यामुळे त्याला वतन असं म्हटलं, जो ग्रांट किंवा गिफ्ट आपण त्याला म्हणू की हे दिलेलं होतं आणि त्याच्या बदल्यात त्या वतनदाराने त्या पर्टिक्युलर राज्यकर्त्यांकरता, मग तो मुस्लिम राज्यकर्ता असो किंवा शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या नंतर जे हिंदू राज्यकर्ते होते, त्यांनी त्यांची राजसत्ता टिकवण्यासाठी, त्यांचं राज्य टिकवण्यासाठी अशा प्रकारची वतनं दिली होती. ही वतनं देताना त्याच काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली होती. त्यांनी त्यांचा व्यापार हा प्राथमिक उद्देश होता. व्यापाराच्या भूमिकेतून त्यांनी त्याच्यानंतर त्यांना व्यापार करताना जे काही स्थानिक संस्थांनी किंवा राजांनी त्यांना सैन्यबळ वापरण्याची परवानगी दिली आणि त्या सैन्यबळातूनच त्यांची पुढे लालसा राजसत्ता बळकवण्यामध्ये झाली. आणि हे करताना त्यांना असं जाणवलं की 1818च्या युद्धानंतर, शेवटचं जे युद्ध झालं त्याच्यानंतर सर्वकष सत्ता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापन झाल्यानंतर त्यांना अशा प्रकारे प्राप्त केलेले प्रदेश हे त्यांच्या ताब्यात निर्वेदपणे ठेवण्यासाठी जी पूर्वपार पद्धतीने जी काही वतनं लोकांना दिली होती, ज्याच्यामध्ये सरदार होते, अशा त्या वतनांमध्ये काही वतनं जर प्रॉमिनंटली पाहिली गेली, जर दख्खन किंवा महाराष्ट्राचा विचार केला, डेक्कन ज्याला आपण म्हणू, त्या प्रदेशामध्ये सुपेरियर वतनं आणि इन्फिरियर, ज्याला वरिष्ठ प्रकारची वतनं आणि काही कनिष्ठ प्रकारची वतनं असा प्रकार त्याच्यामध्ये होता. वरिष्ठ प्रकारची वतनं जी आहे ती वतनं म्हणजे ज्याच्यामध्ये देशमुखी, ज्याला परागणा वतन, त्या परागणा वतनामध्ये देशमुख आणि देशपांडे वतन होती. त्याच्या खालोखाल हे कुलकर्णी आणि पाटील किंवा पटेल वतन अशी ही निर्माण केलेली होती. या वतनांमध्ये त्या लोकांना त्या राज्यकर्त्यांनी, मग ते हिंदू असो किंवा मुस्लिम असो, ही वतनं अशा प्रकारे देऊ, त्याच्यामध्ये गावं असतील किंवा अनेक गावं असतील किंवा गावातील प्रदेश असतील, हे त्यांना त्यांच्या अधिपत्याखाली देऊन महसूल गोळा करणं आणि तो महसूल गोळा करून शासनाला देणं, ज्याच्यामुळे शासनाला किंवा राज्यकर्त्याला राज्य चालवणं सोयीचं जावं. आणि ते करताना ह्या सर्व्हिसेस ज्या दिल्या होत्या वतनाच्या, त्याच्याबद्दलचं त्यांना कॉम्पन्सेशन म्हणून पर्क्विजिट ज्याला आपण म्हणतो, ते पर्क्विजिट्स म्हणून त्यांना काही हिस्सा ठेवण्याचा मुभा होती. म्हणजे एखादा सारा मिळाला तर साऱ्याच्या किती पट ठेवावं, त्या पटीमध्ये त्यांना त्या प्रकारची त्यांची देशमुखी किंवा देशपांडे वतन, कुलकर्णी. आता कुलकर्णी वतन म्हणजे त्या कुलकर्णी हा शब्द तसा पाहिला तर ह्या आडनावाच्या अर्थाने अभिप्रेत न घेता कुलकर्णी म्हणजे एक अकाउंटंट ऑफ अ व्हिलेज या कॉन्टेक्स्ट मधून लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच पटेल किंवा पाटील हा म्हणजे पोलीस पाटील, जो गावच्या रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन करायचा. त्या रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्याला पीस म्हणून मग जे खालच्या कनिष्ठ दर्जाची जी काही वतनं किंवा जी काही पदं निर्माण केली होती ऑफिसेस, त्या ऑफिसेसमध्ये एक 12 बलुतेदारांचं एक ऑफिस होतं. 12 बलुतेदारांच्या ऑफिसेसमध्ये जे आपण नेहमी ऐकतो ग्रामीण भागामध्ये असेल की हे बलुत आहे आमचं, तर त्या बलुत्यामध्ये 12 बलुते निर्माण केलेली होती. 12 बलुत्यांमध्ये प्रॉमिनंटली जी काही बलुते होती त्यामध्ये पटेल किंवा हेड रेव्हेन्यू ऑफिसर ज्याला म्हणायचे, की ज्याच्यामध्ये पोलिसिंग किंवा रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर गावची शांतता किंवा गावची सुरक्षितता हा विषय असायचा. दुसरा पार्ट आहे तो पोलीस ऑफिसर होता. नंतर तिसरा कुलकर्णी, ज्याला आता मी म्हटलं कुलकर्णी किंवा जो व्हिलेज अकाउंटंट म्हणून ज्याला समजायचं. तिसरा होता जो रजिस्ट्रार. चौथा सुतार किंवा ज्याला आपण कार्पेंटर म्हणतो. पाचवा सुतार किंवा कार्पेंटर. सहावा लोहार किंवा ज्याला ब्लॅकस्मिथ आपण म्हणतो. नंतर न्हावी ज्याला आपण बार्बर. नंतर
दुसरा होता तो परीट किंवा वॉशरमन ज्याला आपण असं या नावाने ओळखतो. तिसरा ज्योतिषी किंवा अस्ट्रॉलॉजर जो भविष्य सांगायचा, ज्योतिष सांगायचा, तो 12 बलुत्यांमध्ये होता. गुरव किंवा गावचा पुरोहित हा एक त्याच्यातला बलुत्याचा भाग होता. नंतर गावचा सोनार किंवा ज्याला आपण गोल्डस्मिथ म्हणतो तो, आणि गावचा महार म्हणजे गावचा, त्या महार या शब्दाचा अर्थ पाहिला तर तो ऍक्च्युली वॉचमन या कॉन्टॅक्ट मध्ये होता, की गावचं संरक्षण करणं, गावच्या जे काही सीमा असतील, गावाची शेत किंवा बांध असतील, याचं संरक्षण करण्यासाठी हे 12 बलुते होते. आणि हे 12 बलुते ह्या सगळ्या वतनदारांना मदत करायचे गावच्या टोटल रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. जसं 1818चा युद्ध झालं, त्या युद्धामध्ये राज्यकर्त्यांचा भारतीय राज्यकर्त्यांचा पाडाव होऊन ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखाली देश गेल्यानंतर इंग्रजांना जाणवलं की या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी हे जे काही प्रदेश आहेत, हे प्रदेश जरी राज्याच्या ताब्यात असले तरी त्याचा प्रत्यक्ष अंमल किंवा त्याची देखरेख ह्या वतनदारांकडे, आणि ही वतनं फार मोठ्या मोठ्या प्रमाणात होती. गावाच्या गाव वतन होती, देशमुख असेल, देशपांडे असेल, किंवा त्यांना मदत करणारे परगणा किंवा कुलकर्णी वतन असेल, किंवा त्याच्यामध्ये परगणा आणि कुलकर्णी वतनामध्येच देशपांडे आणि देशमुख येतात. कारण परगणा म्हणजे हे मोठ्या अर्थाने आपण लक्षात घेतो ज्याला आपण डिस्ट्रिक्ट, आणि कुलकर्णी किंवा त्याच्या खालचं महालकरी किंवा मामलेदार म्हणजे व्हिलेज, अशा त्या कॉन्टेक्स्ट मध्ये होतं. म्हणजे ज्याला डिस्ट्रिक्ट अँड व्हिलेज ऑफिसर्स या नावाने ही पद निर्माण केली होती. हे करताना या लोकांना, ब्रिटिशांना जर सत्ता अबाधित ठेवायची असेल, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला, त्यांना जाणवलं की ह्या लोकांना दुखून उपयोग नाही, कारण ह्या लोकांना पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष ही वतनं मिळालेली आहेत आणि त्या वतनाचा ते वापर करतात, आणि त्या अखत्यारीमध्ये ते त्यांचे राजेच होते. अशा प्रकारे त्या लोकांना त्यांची जी काही वतनं किंवा प्रॉपर्टी किंवा त्यांचा मिळणारा मुनाफा, फायदा, कॉम्पन्सेशन हे अबाधित ठेवण्यासाठी व त्यांना खुश ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी एक ठरवलं की ज्यांना जी वतनं दिली ती कायम ठेवावी. परंतु हे करताना असं जाणवलं की काही ठिकाणी वतनाचे कागद आहेत, काही ठिकाणी वतनाचे कागद नाहीत. कारण बरेचसे पूर्वीचे कागद हे मुस्लिमांनी दिले असेल तर अरेबिक भाषेमध्ये किंवा अरबी भाषेमध्ये होते, आणि जर हिंदू राजांनी दिले असतील तर बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये हे कागदपत्र हे मोडी भाषेमध्ये होते. ह्या भाषांच्या कागदपत्रांचं जतन जर जाता जाता सांगतो की हे पुरातत्व विभाग आहे आपला पुण्यामध्ये, तिथं जतन केलेलं आहे. तिथून त्या कागदाच्या ओरिजिनल किंवा सत्यप्रती यावरून आपल्याला सर्टिफाईड कॉपी मिळतात जर एखाद्याचं वतन हरवलं असेल किंवा त्याचं जर ट्रान्सलेशन हवं असेल तर. दुसरा पार्ट असा होता की हे सगळं करताना ब्रिटिशांना जाणवलं की ही वतनं कुठेतरी नियमाधीन केली पाहिजे, म्हणून त्याच्याबद्दलचं रेग्युलेशन 1827 मध्ये प्रथमतः केलं, परंतु ते कायद्यामध्ये रूपांतरित केलं नाही. त्याच्यानंतर साधारण 1843 मध्ये पुन्हा दुसरा एक रेग्युलेशन करण्यात आलं. त्या रेग्युलेशन मध्येही कायदा करण्यात आला नाही, फक्त त्याच्यामधले कोण वतनदार आहेत, त्या वतनदारांचे अधिकार काय आहेत, त्यांचे वारस कोण आहेत, मग कुठल्या वारसाला तो अधिकार मिळेल याबाबतचं फक्त बिल बनवलं गेलं. त्याच्यानंतर पुन्हा 1853 असेल, 1863 असेल, अशी 2 बिल केली, परंतु तो कायद्यामध्ये त्याचं रूपांतर झालं नाही. म्हणून शेवटी 1873 मध्ये ऍक्ट ऑफ 12 बिल नंबर 12 हे तयार करण्यात आलं, आणि त्याला 1874 मध्ये त्या बिलाला कायद्यामध्ये रूपांतर दिलं, आणि मग बॉम्बे व्हिलेज हेरिडिटरी ऑफिसेस ऍक्ट 1874 आला, आणि त्या कायद्यामध्ये साधारण 1 ते 84-85 सेक्शन नमूद करण्यात आले. आणि त्याच्यामध्ये मग हे करताना जे मगाशी मी म्हटलं एक सुपेरियर ज्याला आपण वतनदार आणि एक इन्फिरियर वतनदार असा कॅटेगराईज केलं, आणि त्याच्यामधला पार्ट 6, 7, 8 जो होता तो हा सुपेरियर वतनदारांसाठी, म्हणजे परगणा आणि कुलकर्णी वतनदार, ज्याच्यामध्ये देशमुख आणि देशपांडे हे सुद्धा समाविष्ट आहेत, अशी वतनदारांनी त्यांचे अधिकार किंवा त्यांच्या कामाच्या अखत्यारीतले त्यांचे सोपस्कर, त्यांचे कॉम्पन्सेशन, त्याच्यानंतर त्याच्यामधले त्यांना गव्हर्नमेंटला द्यावा लागणारा रेव्हेन्यू, जबाबदाऱ्या, त्यांचे वारस याबाबतच्या गोष्टी विहित करण्यात आल्या. हे करताना नंतर जो पार्ट 10 होता त्या कायद्याचा, तो कायद्याचा होता तो इन्फिरियर ऑफिसर्स करता होता, म्हणजे जे कनिष्ठ गाव नोकर जे होते ते होते. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आता सांगितलं की समजा मग गावचे महार असतील किंवा त्याच्या पाटील किंवा कुलकर्णी वतनदाराच्या खालच्या कॅटेगरीमध्ये जी काही लोक होती ती इन्फिरियर मध्ये त्या पार्ट 10 मध्ये समाविष्ट करण्यात आली. हे करताना कायद्याच्या सेक्शन 4 मध्ये त्याचा इंटरप्रिटेशन क्लॉज दिलेले आहेत. ते इंटरप्रिटेशन क्लॉज दिलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहे समजून घेणं, की याच्यामध्ये इंटरप्रिटेड क्लॉज मध्ये
वतन प्रॉपर्टी म्हणजे काय, वतनदार म्हणजे काय, हेरिडिटी ऑफिस म्हणजे काय, ऑफिशिएटर म्हणजे काय, ह्या बेसिक डेफिनेशन त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या होत्या. तर साधारणपणे वतन प्रॉपर्टी म्हणजे कुठल्याही प्रकारची मुहेबल आणि इमुहेबल म्हणजे चल आणि अचल ही प्रॉपर्टी जी त्या वतनदाराला दिलेली आहे, त्यांनी अक्वायर्ड केलेली आहे किंवा त्याला वारसा हक्काने आलेली आहे आणि त्या बदल्यात आणि ती कस्टमरी आहे, अशा प्रकारच्या प्रॉपर्टी ज्या प्राप्त आहेत त्याला वतन प्रॉपर्टी म्हणून त्या कायद्याने अभिप्रेत केलेलं होतं आणि जे वंश परंपरेने आलेलं होतं. दुसरी होता जो हेरिडिटरी ऑफिस म्हणजे काय, म्हणजे वंश परंपरेने आलेले ऑफिसेस काय, म्हणजे पूर्वी जे काही वतन निर्माण केली होती, देशमुख असेल, देशपांडे असेल, कुलकर्णी असेल किंवा तुमचं पाटील असेल, पटेल असेल किंवा ह्या बाकीच्या काही वतन असतील की ह्या वतन वंश परंपरेने किंवा वारसा हक्काने पुढे त्या फॅमिलीकडे आले. तर जनरल रूल असा होता की प्रत्येक ठिकाणी कुटुंबातला जो ज्येष्ठ मुलगा असेल तो मुलगा त्या वतनदार म्हणून रेकग्नाइज व्हायचा. परंतु ही पद्धत हा कायदा येईपर्यंत म्हणजे साधारण 1874चा कायदा येईपर्यंत जो कुटुंबातला श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मुलगा आहे तोच वतनदार म्हणून रेकग्नाइज व्हायचा आणि त्याच्या अंतर्गत ज्याचे जे आहे म्हणजे रूल ऑफ प्रायमोजेनिचर आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांना तो सुपरसीड करायचा. परंतु नंतर ब्रिटिशांना हे जाणवलं की ही वतनदारीमध्ये जसं जसं वतन रेकग्नाइज रेग्युलेशन केलं, 1827चं केलं, 1843चं केलं, नंतर 2 काय बिल आले आणि नंतर 1874चे, तर त्याच्यामध्ये असं जाणवलं की 100-150 वर्ष होऊन गेल्यानंतर अनेक प्रकारच्या वतनदार फॅमिलीमध्ये वतनाच्या ब्रांचेस वाढत गेल्या, त्याच्यामध्ये वतनदारांमध्ये डिव्हिजन होत गेलं किंवा वतनदारांमध्ये वतनाबाबत वाद होऊ लागले किंवा एखाद्या वतनदाराचा वंश हा संपुष्टात आला, मग त्याचा वतनदार कोण किंवा त्या वतनामध्ये भांडणं निर्माण होऊ लागली. म्हणून ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये स्पष्टपणे कायदा करण्यासाठीचा हा कायदा जो वतन लॉ आपण म्हणू तो वतन लॉ केला गेला आणि मग त्याच्यामध्ये वारस कोण असावं वा रिप्रेझेंटेशन कोणाला असावं, मग कोणाला किती वर्ष द्यावं किंवा ज्याला वर्षासन किंवा पाळी किंवा आपण जे म्हणतो गावामध्ये की बाबा आज ह्या वर्षी ह्या कुटुंबाला ह्या गुरुवाचा मान आहे, त्या पाटलाला त्या पाटीलकीचा मान आहे किंवा यायला, तर अशा प्रकारची वतन किंवा वर्षासनाने देण्याचे नियम ह्या वतन कायद्यामध्ये करण्यात आले. सगळ्यात महत्वाचा त्याच्यामधला जो सेक्शन 4 इंटरप्रिटेशन क्लॉज मध्ये होता, तर वतनदार कोण, मग वतनदार आता सांगितलं की जो पूर्व ज्याला मूळ वतन दिलं तो आणि त्याचे वारस हे सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केले गेले. आणि हे करताना ऑफिशिएटर मध्ये एक शब्द आला की ऑफिशिएटर कोणतं, त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह असतील किंवा एखाद्या वेळेस एखाद्या वतनदाराला काही कारणाने असेल, फिजिकल असेल किंवा ही माइट रिनाउन्स द वर्ल्ड अँड जॉईन द एस्थेटिक लाईफ, ज्याने संन्याशी घेतला किंवा एखाद्यानं दुसऱ्या काही कारणाने सगळं सोडून दिलं, मोह माया ज्याला आपण म्हणतो, आणि त्यांनी एक पारमार्थिक जीवन सुरू करताना मग अशा वेळेस किंवा इतर अन्य कारणाने मयत आहे किंवा त्याचे मुलं लहान आहेत किंवा पुरुष त्याच्यामध्ये वारस नाहीये, तर मग स्त्रीला त्या कायद्याने त्या काळात स्त्रीला वतनदारी मिळत नव्हती आणि देण्याची पद्धत नव्हती, म्हणून ती कोणाला द्यावी, ऑफिशिएटर आले, ते ऑफिशिएटर नेमण्यात आले आणि मग त्याच्या ड्युटीज आणि मग तो ऑफिशिएटर म्हणजे तो वतनदाराचाच वारस किंवा वतन कायद्याने अपॉइंट केलेला बाय ड्यू प्रोसेस ऑफ लॉ तो ऑफिशिएटर म्हणून काम करायचा. ह्या 3-4 तरतुदी केल्यानंतर पुढे हा वतन कायदा करताना वतन दिलं ते वतन ही एकतर ग्रांट होती, म्हणजे जी काही मालकी हक्काने आलेली नव्हती, तर ती काहीतरी मेहरबानी होती. त्या मेहरबानीसाठी अशा प्रकारच्या वतन जमिनी तो कायदा करताना सेक्शन 5 प्रमाणे वतन ऍक्टच्या की त्याला ट्रान्सफर करण्यासाठी प्रोहिबिशन करण्यात आलं, म्हणजे ट्रान्सफर बाय वे ऑफ सेल, मॉर्गेज, गिफ्ट ऑर बाय पार्टिशन. आणि मग त्याच्यामध्ये जर असं ट्रान्सफर झालं विदाउट आणि ते ट्रान्सफर करता येत होतं का, तर करता येत होतं इफ द वतनदार ऑर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ वतनदार अप्लाय टू द कलेक्टर अंडर सेक्शन 5 अँड द कलेक्टर ग्रांट दॅट की येस दॅट पर्टिक्युलर वतन नाव कॅन बी ट्रान्सफर, कॅन बी सोल्ड. मग अशा प्रकारे ते वतन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जायचं आणि ते गेलेलं वतन हे कायदेशीर वतन होतं. मग ते वतन काही वेळेस अडॉप्शननी पण व्हायचं, अडॉप्शनच्या बाबतीत किंवा इतर काही बाबतीत असेल जे काय ऍक्विजिशन ऑफ राईट होते ते राईट हे संबंधितांनी किंवा कलेक्टरनी त्याचं जे एक रजिस्टर्ड होतं त्या कायद्याच्या सेक्शन त्या कायद्याखाली म्हणजे 1879 साली बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड नावाचा कायदा आला, जो आता महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 म्हणून आपण त्याला ओळखतो, कारण त्याच्यामध्ये काळाच्या ओघात अनेक कायद्यामध्ये दुरुस्ती होऊन बदल होत गेले. परंतु 1879चा बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड इज नाऊ कोड ऑफ महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966. तर हे करताना त्याच्यातला जुन्या कायद्यातला सेक्शन 53 असा होता, म्हणजे जो
की त्या कायद्याप्रमाणे कलेक्टरनी, प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरनी अशा प्रकारच्या अलिनेटर रजिस्टर, म्हणजे जे इनाम दिलेलं आहे त्याच्या अलिनेशन रजिस्टरच्या नोंदी ठेवायच्या आणि त्या नोंदीमध्ये कोण कुठल्या प्रकारचे वतनदार होते, वतन निर्माण केली होती, त्या वतनाची नोंद करायची. आणि जर काळाच्या ओघात ऑपरेशन ऑफ सेक्शन 5 ऑफ धिस ऍक्ट जर काही वतनामध्ये बदल करायचे ठरले तर ते बदल त्या वतना त्या तरतुदीखाली करून त्याचे रजिस्टर मेंटेन केलं जायचं. आणि हे मेंटेन करताना मग वतन एखादं अबॉलिश झालं असेल, कॉन्फिस्केट केलं असेल किंवा एखादं वतनामध्ये ट्रान्सफर झाला असेल तर त्याच्या ह्या नोंदी, किंवा एखादा वारस आला असेल, मूळ वतनदार मेला त्याचा वारस आला, त्याच्यामध्ये मग वारसांमध्ये अनेक ब्रांचेस तयार होते, त्या ब्रांचेस पैकी कोण आला, तर ह्या सगळ्या नोंदी अपडेट ठेवण्याचं काम सेक्शन 53 बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड मध्ये होतं. आणि तेच आताचं सेक्शन, त्याला कोरिलेटिव्ह सेक्शन जे आहे ते सेक्शन 75 ऑफ द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड ऍज ऑन डेट दॅट इज टू बी नोटेड. आता हे करताना ह्या वतनाचे अनेक प्रकार होते. म्हणजे साधारण वतन तुम्ही ठरवलं की किती प्रकारचे वतन, तर साधारणपणे एक 7 ते 8 प्रकारची वतनं तयार केलेली होती आणि त्या वतन रेकग्नाइज होते. आता त्या वतन लँडमध्ये मग वतनमध्ये क्लास 1, क्लास 2 पण होतं, वतन क्लास 2 होतं, वतन क्लास 3 होतं. वतन क्लास 1 जे आहे, क्लास 1 वतन, ज्याच्यामध्ये एक राजकीय वतन किंवा सरंजाम वतन होतं, दुसरं एक राजकीय वतन होतं, दुसरं सरंजाम होतं, आणि दुसरं नॉन पॉलिटिकल म्हणजे राजकीय म्हणजे पॉलिटिकल वतन, दुसरं सरंजाम म्हणजे जिथे राजेशाही होती. म्हणजे आपण राजेशाहीचा जर विषय ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये घेतला तर सातारची गादी जी आपण आता म्हणतो ही सरंजामशाही किंवा राजकीय वतन आहे. त्याच वेळेस नॉन पॉलिटिकल असं म्हणजे क्लास 1 मध्ये, वतन क्लासमध्ये 3 प्रकारच्या कॅटेगरी, एक सरंजाम म्हणजे राजेशाही, दुसरं पॉलिटिकल आणि तिसरं नॉन पॉलिटिकल. वतन क्लास 2 मध्ये जे पर्सनल इनाम होतं, ज्याला आपण जात इनाम असंही म्हणतो. आता त्या जात इनाम मध्ये मग आपण बरेचसे इनाम पाहतो की महार वतन आहे, रामोशी वतन आहे, भिल्ल आहे, नाईक आहे, इतर अनेक प्रकारची वतन ही जात वतन. म्हणजे आपण म्हणतो की अरे हे महार वतनाची लँड आहे, ही रामोशी वतनाची आहे, ही पाटील वतनाची लँड आहे. तर अशा प्रकारची वतन, रामोशी वतन, भिल्ल वतन, हे जात इनाम किंवा पर्सनल इनाम म्हणून त्या कायद्याने रेकग्नाइज होते. नंतर क्लास 3 ज्याला आपण देवस्थान इनाम, आता देवस्थान इनाम हे लक्षात घेण्याचं कारण असं आहे की देवस्थान इनाम जो आहे हा क्लास 3 कॅटेगरीमध्ये मोडतो की तो त्या देवस्थान करता, म्हणजे आपण जी डेटी म्हणतो, डेटी किंवा एखादा मठ असेल तर मठाधिपती, किंवा त्याच्यामध्ये आपण असंही म्हणतो की साधारण एक मठाधिपती किंवा त्याचा व्यवस्थापक असेल, ज्याला ट्रस्टी असेल, किंवा त्याचा दुसरं याच्यामध्ये जर हिंदूंच्या बाबतीमध्ये म्हटलं तर विश्वस्त आहे, मुस्लिमांच्या बाबतीमध्ये म्हटलं तर काजी किंवा मुतावली, असे हे त्यांचे देवस्थान खालच्या म्हणजे त्याला मस्जिद इनाम, म्हणजे एक आपल्याकडे देवस्थान इनाम आणि मस्जिद इनाम, म्हणजे ते क्लास 3 मध्ये मोडलं जातं. आणि मस्जिद इनामासाठी काजी किंवा मुतावली, आणि आपल्या इतरांसाठी मठाधिपती असेल किंवा त्याचा वहिवाटदार असेल, अमुक अमुक देवदेवेश्वर अमक देवस्थानतर्फे वहिवाटदार म्हणजे ऍक्च्युअली तो कल्टिवेटर किंवा त्याचा व्यवस्थापक, त्याची दैनंदिन निगा पाहणारा. He is not the owner, but he is officially he is a trustee or he is a cultivator or he is a person who is taking care of that देवस्थान लँड. आता हे देवस्थान लँड क्लास 3 मध्ये कॅटेगराईज केलं जाते. म्हणजे आज सातबाऱ्याला जर आपण कधी पाहिलं, देवस्थानाचं नाव येतं कब्जार सदरी आणि भोगोटदार सदरी, जो क्लास ऑफ लँड आहे. भोगोदार वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 1 जाता सांगतो की जमिनीचे जे काही समजा एक अनेक प्रकार, भोगोटदार वर्ग म्हणजे क्लास 1 म्हणजे फ्री होल्ड, ज्याला विदाउट एनी रिस्ट्रिक्शन ऑन एलिनेशन. क्लास 2 मध्ये देर इज अ रिस्ट्रिक्शन ऑन एलिनेशन और रिस्ट्रिक्शन ऑन एन्जॉयमेंट ऑफ द प्रॉपर्टी. आणि क्लास आता हा भोगोटार जो 3 समजा भोगोटादार वर्ग 2 झाला. आणि हा देवस्थान इनाम वर्ग 3. इनाम वर्ग 3 म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती जमीन देवस्थानची आहे. आपल्याकडे जाता हे सांगतो की मी पुढे येतोच की कुठले इनाम अबॉलिश केले, आपले अनेक इनाम अबॉलिश केले. त्यामध्ये फक्त सरंजाम इनाम म्हणजे क्लास 1 आणि देवस्थान इनाम 3 ही 3 इनाम महाराष्ट्र शासनाने रद्द केलेली नाहीत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात हे राज्य जे 1960 पूर्वी एकत्र होतं, म्हणजे ज्याला मुंबई प्रांत म्हणतो आपण, त्या मुंबई प्रांतामध्ये असताना ही इनामं रद्द केली. परंतु गुजरातने मात्र 1969 साली देवस्थान इनाम हे रद्द केलेलं आहे. त्यामुळे गुजरातमध्ये देवस्थान इनाम अबॉलिश झालेले आहे. जसे अदरवाईज आपल्याकडे जे इनाम अबॉलिश झाली आहेत, जसे महार वतन आहे, इन्फिरियर व्हिलेज वतन आहे, अजून कुलकर्णी परगणा वतन आहे, नंतर बॉम्बे मर्ज टेरिटरी आहेत, ही इनामं अबॉलिश झालेली आहेत.
देवस्थान इनाम आणि सरंजाम इनाम आपल्याकडं रद्द झालेली नाहीत, ती काही अंशी काही ठिकाणी आपल्या ठिकाणी अजूनही अस्तित्वात आहेत. त्याच्यानंतरचा दुसरा क्लास ऑफ इनाम जो आहे तो क्लास 4 परगना आणि कुलकर्णी. आता जी मगाशी मी म्हटलं परगना आणि कुलकर्णी मध्ये तुम्ही जे सुपेरियर इनाम आहे, जे सुपेरियर इनाम मध्ये परगना कुलकर्णी हा तहसील किंवा व्हिलेज पुरता गावाच्या रिलेटेड आहेत. त्याच वेळेस परगना वतन जो आहे, परगना म्हणजे प्रांत किंवा जिल्ह्याच्या स्तरावरती तो आहे, म्हणजे परगना हा डिस्ट्रिक्टला रिलेटेड आहे आणि त्याच्या खाली व्हिलेज ऑफिसेस हा बाकी खाली आहे, कुलकर्णी किंवा पाटील इनामाच्या रिलेटेड आहे. नंतरचा क्लास आहे तो कुलकर्णी आणि परगना वतन हेरिडेटरी, जे वारसा हक्काने आलेले, ज्याला क्लास 5 म्हटलं जातं. नंतर क्लास 6 जो आहे तो महार वतन किंवा रामोशी हे ज्या वतन लँड आहे, ज्याच्यामध्ये वतनामध्ये पण अ आणि ब असा प्रकार आहे की इनाम वर्ग 6ब, इनाम वर्ग 6अ. आपण जनरली इनाम वर्ग 6ब हा बऱ्याच ठिकाणी पाहतो की इनाम वर्ग 6बच्या जमिनी ज्याला महार वतन जमिनी म्हणतो. इनाम वर्ग 7 एक प्रकार आहे, व्हिलेज सर्वंट्स युजफुल टू कम्युनिटीज, म्हणजे व्हिलेज सर्वंट्स युजफुल टू कम्युनिटी, जे लोक म्हणजे गावच्या उपयोगाची जे काही सेवा करणारी लोक आहेत त्या क्लास 7 मध्ये आहे. क्लास 8 जो आहे तो क्लास 8 असा आहे की रेव्हेन्यू फ्री वतन, म्हणजे रेव्हेन्यू फ्री वतन लँड ही लँड अशा आहेत की गावामध्ये काही प्रकारे सार्वजनिक उपयोगासाठी जी काही जागा किंवा जी काही लँड, जी काही वतन लँड वापरली जाते ती त्या कॅटेगरीमध्ये मोडली जाते. मग ती आहे धर्मादाय तुमची संस्था असेल किंवा शैक्षणिक संस्था असेल, हॉस्पिटल असेल, पांजरपोळ असेल, अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशनल युजफुल टू द पब्लिक ऍट लार्ज, अशा प्रकारे ज्यांना ह्या जमिनी देऊन त्या ठिकाणी त्याच्या आस्थापना किंवा त्याच्या इमारती किंवा त्याचा वापर केला जातो, तर या जमिनी ह्या क्लास 8 मध्ये समाविष्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शाळा असेल, धर्मशाळा असेल, अशा प्रकारच्या ज्या साइट्स आहेत त्या साइट्स इनाम क्लास 8 मध्ये कव्हर केलेल्या आहेत. आता मगाशी मी जसं सांगितलं की सरंजाम इनाम क्लास 1 आणि देवस्थान इनाम क्लास 3 महाराष्ट्राकरता हा अबॉलिश केलेला नाही, त्याच्यामुळे तो आजही तसाच अस्तित्वात आहे. या संदर्भातल्या जमिनीला हा जो कायदा आहे बॉम्बे हेरिडिटी व्हिलेज ऑफिसेस आहे 1874 हा ऍप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी करताना असंही जाणवलं की सेक्शन 5 मध्ये त्याला रिस्ट्रिक्शन दिले पण तुम्हाला ट्रान्सफर करता येतं. त्याच्यातला महत्वाचा सेक्शन जो आहे त्याच्यातला सेक्शन 8 ते 13 जो आहे तो राईट ऑफ स्टेट टू रिझ्यूम द प्रॉपर्टी किंवा इनाम लँड. आता ह्या गव्हर्नमेंटला म्हणजे हा कायदा जो जेव्हा 1874 ला केला तो आपण साधारण स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपण असं समजूया की यापर्यंत या कायद्यामध्ये ब्रिटिश अंमल असताना ब्रिटिशांना असं जाणवलं की या कायद्यामध्ये ज्या काय वतन लँड दिलेल्या आहेत त्या वतन लँड देताना त्याच्यातील तरतुदीचं उल्लंघन झालेलं आहे. तरतुदीचं उल्लंघन झालेलं आहे हे समजल्यानंतर त्याची चौकशी करून जर असं उल्लंघन झालं असेल, मग आता त्याच्यामध्ये एखाद्याने क्रिमिनल ऍक्टिव्हिटी केली असेल किंवा एखाद्याने अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज केली असेल और ऍक्ट अगेन्स्ट द गव्हर्नमेंट असेल, तर त्यावेळेस कलेक्टर ऑफ द डिस्ट्रिक्ट हॅज राईट टू रिझ्यूम दॅट पर्टिक्युलर वतन लँड, ज्याला आपण कॉन्फिस्केट म्हणतो, की जप्त केलं आणि मग जप्त केलेलं वतन ते परत त्या कलेक्टरला अदरवाईज दुसऱ्या लोकांना देण्याचा, त्याच्यासाठी त्याप्रमाणे ग्रांट देण्याचा पूर्ण अधिकार होता. म्हणजे सेक्शन 8 ते 13 त्या पद्धतीने वतन जप्त करण्याचा अधिकारही बहुतांश प्रमाणात कलेक्टरला दिलेला होता आणि कलेक्टरनी त्याप्रमाणे कार्यवाही केलेली होती. त्याच्यामधला सेक्शन 15 जो आहे महत्वाचा, त्याच्यामध्ये कम्युटेशन ऑफ सर्व्हिस. आता कम्युटेशन ऑफ सर्व्हिस हे मगाशी सांगितलं की काही वेळेस वतनदारांच्या ब्रांचेस वाढल्या गेल्या, वतनदारांच्या ब्रांचेस वाढल्या गेल्यानंतर मूळ वतनदार मयत होऊन त्याचे अनेक वारस निर्माण झाले. वारसांमध्ये मग कोणी ते वतनदारीचं काम किंवा सेवा गव्हर्नमेंटला देण्याला तयार नसायचे किंवा काही कारण असेल, तर त्यावेळेस विथ द कन्सेंट ऑफ द होल्डर ऑफ द लँड, म्हणजे जो वतनदार होता त्या वतनदाराच्या संमतीने, समजा एखादा आजारी पडला किंवा एखादा कायमस्वरूपी पंगुत्व आलं किंवा वेडा झाला किंवा अजून काही कारणाने त्याला त्याच्या ड्युटीज परफॉर्म नाही करता आल्या, तर तो विथ द कन्सेंट किंवा कलेक्टरच्या आणि त्या अन्य रिप्रेझेंटेटिव्हला नेमू शकत होतो, त्याला कम्युटेशन ऑफ द सर्व्हिस. मग त्या सर्व्हिसेस दुसऱ्या कोणाकडे पास ऑन व्हायच्या, मग त्या पास ऑन केलेल्या सर्व्हिस मग त्याला त्या कंडिशनवरती, म्हणजे ज्या कारणासाठी वतन दिलेलं आहे त्या वतनाच्या कंडिशन फुलफिल करण्याच्या अटीवरती अशा प्रकारे वतन मधल्या राईट्स पुन्हा कॉन्फर केल्या जायच्या. आता दुसरा त्याच्यातला हा जो पार्ट सोडला तर महत्वाचा पार्ट एक आहे की हा आपण आता
कुलकर्णी आणि जे सुपिरियर क्वालिटीचे वतनदार म्हणतो त्यातला ज्या कायद्यातला पार्ट 10 आहे, जो सेक्शन 65 ते 68 ला रिलेटेड होतो, की हा इन्फिरियर व्हिलेज साठी ऍप्लिकेबल केलेला आहे. आणि तो असा होता की जर अशा प्रकारचे वतनदार असतील इन्फिरियर व्हिलेज ऑफिसेस मधले, तर त्या प्रकारच्या वतनदारांची नोंद मगाशी सांगितल्याप्रमाणे बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोडच्या सेक्शन 53 मध्ये घेऊन त्या सेक्शन 53 मध्ये असे अलिएनेशन रजिस्टर तयार केलं जायचं. ते अलिएनेशन रजिस्टर आजही तुम्हाला त्याच्या प्रती मामलेदार ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस मधून मिळाला. जर मूळ वतनाचा कागद तुम्हाला हवा असेल तर आणि जो उपलब्ध असेल तर तो इनाम पत्रक ज्याला आपण म्हणतो, सनद, वतन लँडचं जे काही सनद आहे, इनाम पत्रक आहे, त्याची प्रत तुम्हाला कलेक्टर जिल्हा पुणे किंवा तहसीलदार हवेली यांच्याकडून किंवा संबंधित तहसीलकडून तुम्हाला त्याची प्रत मागता येते, ज्याच्यामध्ये त्या इनाम पत्रकामध्ये टोटल एकूण 1 ते 24 प्रकारच्या बाबी किंवा रकाने आहेत. तो म्हणजे कधी पाहिला तर त्या 24 रकान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, कुठल्या प्रकारचा आहे, गाव कुठला आहे, त्याचा सर्वे नंबर काय आहे, ते वतन कुठलं आहे, कुठल्या कॅटेगरीचा आहे, त्याच्यावरती सारा किती आहे, त्याच्यावर जुडी किती आहे, कॉम्पन्सेशन किती आहे, अशा प्रकारच्या. आता म्हणजे हे सगळं करताना गव्हर्नमेंटला कुठला रेव्हेन्यू कलेक्ट करून द्यायचा आहे, ज्या वतनदाराला कुठला रेव्हेन्यू किंवा कुठला शेअर मिळणार आहे, त्याचं कॉम्पन्सेशन काय मिळणार आहे, याचा सगळा इथवर गोषवारा ह्या इनाम पत्रकामध्ये किंवा अलिएनेशन रजिस्टर्ड हा कॉमनली शब्द वापरला जातो, पण प्रॉपर मराठी मधला शब्द आहे इनाम पत्रक. इनाम पत्रकामध्ये तुम्हाला एखादी जमीन इनाम आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी उपयुक्त होतं, की कारण कुठल्याही प्रकारच्या सातबाऱ्यावरती ती कुठल्या इनामाची जमीन आहे हे बहुतांश वेळा लिहिलं जात नाही. लिहिलं तर अतिशय उत्तम, पण बऱ्याच वेळा लिहिलं जात नाही. पण ती मग जमीन आहे कुठली, फ्री होल्ड आहे, नवीन शर्तीची आहे, इनाम लँड आहे किंवा काय, हे कळण्यासाठीचा मार्ग म्हणजे एक तर तुम्हाला वतन ॲबॉल्युशन कडे आपण आल्यानंतर त्याच्यामध्ये पाहता येईल की ह्या गोष्टी होत्या. आता याच्यामध्ये जर एखाद्या वतनदाराबद्दल वाद किंवा काय झाला किंवा एखादा वतनदार आहे किंवा नाही, तो कसा आहे हे ठरवण्याचे अधिकारही त्या संबंधित बॉम्बे हेरिटेज ऑफिस ऍक्ट मध्ये निहित केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये एखादं वतनदार आहे का नाही का हे ठरवण्याचे अधिकारही कलेक्टरला दिलेले होते. आणि कलेक्टरला दिलेले अधिकार जर एखाद्याला मान्य नसतील तर त्यांनी राज्य त्यावेळेस सरकार म्हणजे क्राऊन आणि आता त्याच्या अमेंडमध्ये आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणू किंवा स्टेट गव्हर्नमेंट म्हणू, यांना अधिकार दिलेले आहेत की एखादा वतनदार आहे किंवा नाही, किंवा तो त्याचा वारस आहे किंवा नाही, ते वतन लँड आहे किंवा नाही हे ठरवण्याचे अधिकारी या कायद्याने निश्चित करण्यात आलेले आहेत. आता हा सगळा कायदा केल्यानंतर आपल्याला कल्पनाची की आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर आपली घटना लिहिली गेली आणि घटना लिहिल्या गेल्यानंतर घटनेच्या अंतर्गत म्हणजे कॉन्स्टिट्यूशन इज अ मदर ऑफ ऑल लॉ च्या रूलनुसार अनेक कायदे केले गेले. अनेक कायदे, पूर्वीच्या कायद्यांना नवीन नावं दिली गेली किंवा कायद्यामध्ये नावात बदल केले गेले, कायदे रद्द न करता, किंवा अनेक कायदे रद्द केले. जे कायदे रद्द केले किंवा ज्या कायद्यातल्या तरतुदी रद्द करायच्या होत्या त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा पार्ट जो स्वातंत्र्यानंतर करण्यात आलेला आहे, त्यात इनाम ॲबॉल्युशनच्या देशभर जे काही इनाम दिलेली होती किंवा मंजूर केलेली होती किंवा मान्य केलेली होती ती रद्द करण्याची तरतूद राज्यघटनेच्या तरतुदीनुसार करण्यात आली. आणि मग ती इनाम रद्द करण्याच्या तरतुदीनुसार बरीचशी इनामं रद्द करण्यात आली. त्याच्यात महाराष्ट्रामधले जी इनामं रद्द करण्यात आली त्या इनामांमध्ये बॉम्बे परगना अँड कुलकर्णी वतन ॲबॉल्युशन ऍक्ट 1950 हा एक कायदा आहे की जो मग आपण सांगितलं की सुपेरियर वतनदार ज्याला म्हणते की देशमुख, देशपांडे अशा प्रकारची वतनं होती, पटेल, कुलकर्णी, या वतनाच्या रिलेटेड ही जी काय होती, हा कायदा 25/1/1951 पासून अंमलात आला गेला. आणि याच्यामध्ये टोटल 1 ते 14 सेक्शन कलम दिलेली आहे. त्या कलमामध्ये असंही निश्चित करण्यात आलेलं आहे की काही म्हणजे त्याच्यामध्ये काही डेफिनेशन दिले नाही पण इंटरप्रिटेशन दिले. ते सेक्शन 4 जो तो कायद्यातला आहे तो सेक्शन 4 हा अतिशय महत्वाचा आहे. सेक्शन 4 मध्ये त्याच्यामध्ये निश्चित करण्यात आलेला आहे, मी थोडा तो पार्ट वाचू दाखवतो कारण बरेचसे सेक्शन त्याच्यानंतर ॲबॉल्युशन ऍक्ट मध्ये हे कॉपी पेस्ट आणि बऱ्याचशा अंशी जर नजरानाचा पार्ट सोडला तर एकसारखेच आहेत. म्हणजे वरती कायद्याचं नाव बदललं गेलेलं आहे आणि कायद्याचं नाव बदललं गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही तरतुदी याचा नजराना किती, ऑक्युपन्सी प्राइस किती,
ओनरशिप कधी मिळणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्याची विक्रीची परवानगी काय, तर ह्या बऱ्याचशा फक्त ऑक्युपन्सी प्राइसचा पार्ट सोडला तर बऱ्यापैकी तरतुदी ह्या एकसारख्याच आहेत. त्यातला महत्वाचा म्हणजे सेक्शन पार्ट होल्डर ऑफ वतन टू बी ऑक्युपंट. आता याच्यामध्ये सेक्शन 4 जो होता, तर 4 मध्ये abolition of Patel Watan together with the incident thereof, powers of collector to decide certain question and appeal. त्याच्यामध्ये notwithstanding anything in any usage, custom, settlement, grant, agreement or sanad in any decree or adopt or in existing Watan law with effect from appointed day, all Patel Watan shall be and are hereby abolished. All incidents appertaining to the said Watans, including the right to hold office and Watan property and the liability to render services, shall be and are hereby extinguished, subject to the provisions of Section 5, Section 9. All Watan lands shall be and are hereby resumed and accordingly shall be subject to the payment of land revenue under the provisions of the relevant code and rules made thereunder as if they were unalienated land. Unalienated म्हणजे alienated and unalienated. Alienated land म्हणजे जे alienation आपण म्हणतो, alienation means by way of transfer or creating interest in the property. तर जे पूर्वी alienation केलं होतं, मग ते व्हिलेज असेल किंवा गाव असेल, सर्वे नंबर असेल किंवा परागणा असेल, त्या सगळे alienation unalienated म्हणून आणि फुल रेव्हेन्यू पेड म्हणून ते ट्रीट केले गेले. Provided that such resumption shall not affect the validity of alienation of any such Watan land duly made in accordance with the provisions of the existing Watan law, nor shall such resumption affect the rights of the interest of the alienee thereof or any person claiming under the. म्हणजे आता याच्यामध्ये एक आहे जो आपण वतन लॉ मधला सेक्शन 5 पाहिला की कलेक्टरच्या परवानगीशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारची वतन लँड बाय वे ऑफ गिफ्ट, सेल, एक्सचेंज, लीज, मॉर्गेज काही असाइन करता येत नाही. पण अशी जर सेक्शन 5च्या परवानगीने केलेली असेल तर त्याला त्याचा इम्पॅक्ट होणारा नव्हता, कारण त्या जमिनी ज्या आहेत त्या वतन मधून बाहेर पडलेल्या होत्या. जरी त्या वतन लँड असल्या तरी तो वतनदार म्हणून होल्ड केल्या नव्हत्या. त्या जमिनींना याबाबतचा सुद्धा प्रोटेक्शन देण्यात आले की ज्या ऑलरेडी ट्रान्सफर झालेल्या आहेत बाय ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, त्याला याचा बाधा येणार नाही. आता सेक्शन 4 मध्ये परगना कुलकर्णी वतन ऍक्ट मध्ये सांगितलं की पॉवर ऑफ कलेक्टर टू डिसाइड सर्टन क्वेश्चन्स अँड अपील इफ एनी वेदर एनी ग्रांट इज अ पटेल. आता मग हे करताना वतन अबोल्युशन करताना त्याला कॉम्पन्सेशन देण्याची कायद्याने तरतूद केली होती. कॉम्पन्सेशन देण्यासाठीच्या तरतुदी या लँड ॲक्विजिशन ऍक्ट खाली जे काही सेक्शन 22-23 खाली अवॉर्ड पास केलं जातं, त्या अवॉर्डनुसारच त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू किती, त्यात झाडं किती, त्याच्या डेव्हलपमेंट किती, त्याचा रेव्हेन्यू किती, या सगळ्याचा विचार करून त्याच्यामध्ये पीक काय आहेत या सगळ्याचा विचार करून जे लँड ॲक्विजिशन खालचे पॅरामीटर आहेत कॉम्पन्सेशन ठरवण्याचे, ते पॅरामीटर ठरवून त्याप्रमाणे अवॉर्ड पास केलं जायचं. त्यामध्ये असाही प्रश्न यायचा की काही ठिकाणी हे अबॉल्युशन करताना अनेक वाद उपस्थित झाले की मी वतनदार आहे, हा वतनदार नाहीये, किंवा ही मी वतनदाराचा वारस आहे किंवा मी वतनदाराचा वारस नाही. तर अशा प्रकारचे वतना संदर्भातले वेदर इट इज अ लँड इज अ पटेल वतन लँड, whether it is a land is a watan land, there is a वतनदार और here of a वतनदार, ऑथोराइज्ड पर्सन आहे का अनऑथोराइज्ड पर्सन आहे, या सगळ्या गोष्टी जर याचा वाद उपस्थित झाला तर कलेक्टरने डिसाइड करायचा होता आफ्टर द अबॉल्युशन ऑफ वतन ऍक्ट, वतन लॉ. आणि मग तो कलेक्टरने डिसाइड केल्यानंतर त्याच्यामध्ये ते डिसाइड केलेले ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या ते जर मान्य नसेल तर त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटला अपॉइंट केलेली अथॉरिटी म्हणजे महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रायब्युनल, त्या काळात त्याला बॉम्बे रेव्हेन्यू ट्रायब्युनल म्हणायचे, नंतर महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रायब्युनल आलं. त्या ट्रायब्युनल कडून ते त्याच्यामध्ये अपील करून तुम्हाला 60 दिवसात अपील करून त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा. अपील एकदाच केलं जायचं आणि त्याच्यावर मान्य नसेल तर स्टेट गव्हर्नमेंट कडे, आणि स्टेट गव्हर्नमेंटने एकदा त्याच्यावरती निर्णय दिला की त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं फर्दर अपील नाही. नंतर अशा प्रकारच्या ज्या जमिनी वतन अबॉलिश केलेल्या आहेत, तर मग ह्या वतन अबॉलिश केलेल्या जमिनी गव्हर्नमेंट पूल मध्ये घेतल्या का? नाही, इट इज रिझर्व्ड इन द गव्हर्नमेंट पूल बट इमिडिएटली, कारण त्याच्यातले ताबे घेतले नाही. जे वतनदार होते त्या वतनदारांनाच ते पुन्हा पुनर्दान करण्यात आलं, ज्याला आपण रिग्रँट असं म्हणतो. आणि हे पुनर्दान करताना त्या वतन जमिनी देताना त्याच्यामध्ये साऱ्याच्या काही ठिकाणी 12 पट होते, काही ठिकाणी 20 पट होते, काही ठिकाणी 6 पट होते, काही ठिकाणी 3 पट, अशा प्रकारच्या रेव्हेन्यू असेसमेंटच्या रकमा 5 वर्षाच्या मुदतीत किंवा कायद्याने तरतूद केलेल्या मुदतीमध्ये गव्हर्नमेंटला भरल्यानंतर त्या जमिनी पुन्हा
मालकी हक्काने दिल्या जायच्या. आता मालकी हक्काने देताना त्या जमिनी या नवीन शर्तीवरती दिल्या जायच्या आणि त्याच्यानंतर परत ऑक्युपन्सी प्राइस 10 टाइम्स म्हणजे इनिशियल प्राइस प्राथमिक मालकी हक्काची रक्कम 3 पट भरली किंवा 6 पट भरली किंवा 10 पट भरली तर ती तुम्हाला नवीन शर्तीवरती मिळायची, ज्याच्यामध्ये इतर हक्कात शेअरा जायचा की नवीन शर्तीवर पुनर्दानित करण्यात आली. ऑक्युपंट क्लास 2 ऑक्युपंट क्लास 2 मध्ये देताना नंतर या जमिनीची 5 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही परत किंमत भरली, कारण ते कायदे याची मुदतची होती. काय झालं? सागर येतोय आवाज सर? सर येतोय आवाज आपला? Sir, just share your camera once, please. किती वेळ झाले ते? येस येस येस. आता हे रिग्रँड म्हणजे हा महत्वाचा विषय असा आहे की अनेक ठिकाणी आपण या जमिनी बघतो की ह्या रिग्रँड केलेल्या जमिनी आपल्याला किंवा ही वतन लँड होती आणि ती रिग्रँड केलेली आहे. रिग्रँड करताना जी ऑक्युपन्सी प्राइस आहे ती फिक्स केलेली होती की ऑक्युपन्सी प्राइस किती असावी, ऑक्युपन्सी प्राइस किती असावी त्या बाबतीमध्ये जे नियम त्या कायद्यामध्ये दिलेले आहेत. जनरली इट इज नॉट मोर दॅन दी 26 टाइम्स और 24 टाइम्स, कारण कमीत कमी 13 पट म्हणजे 3 पट अधिक 10 पट किंवा साधारण 12 पट अधिक 20 पट अशा प्रकारचे किंवा 6 पट अधिक 20 पट म्हणजे या पटीमध्ये त्या रकमा होत्या. त्या रकमा जर त्या विहित मुदतीत भरल्या तर त्या जमिनी तुम्हाला मालकी हक्काने दिल्या जायच्या विथ द कंडिशन दॅट इट शुड बी इट कॅनॉट बी ट्रान्सफर्ड ऑर अलिएटेड विदाउट द परमिशन ऑफ द कलेक्टर. म्हणजे आता ह्या पुन्हा कंडिशन जी मूळ कायद्यातल्या सेक्शन 5 मध्ये होती की तुम्हाला ती परत पुनर्दानित केल्यानंतर कलेक्टरच्या किंवा शासनाच्या परवानगीशिवाय तुम्हाला ती विक्री करता येत नाही. अशा अनेक जमिनी आज आपण पाहतो. सिव्हिल कोर्टामध्ये अनेक वाद वाटपाचे येतात किंवा रेव्हेन्यू कोर्टामध्ये अनेक वाद वारस नोंदीचे किंवा नजराण्याचे किंवा एनएच्या संदर्भातले असतात. या सगळ्या प्रोसेसमध्ये हे जाणवलं की या जमिनी पुन्हा त्या वतनदाराला देण्यात आलेले, म्हणजे जरी वतन अबॉलिश केलं तरी त्या पुन्हा पुनर्दानित करण्यात आलेल्या आहेत. पुनर्दानित करताना मग त्याच्यामध्ये कंडिशन परत अशाच आलेल्या आहेत की इट शुड नॉट बी ट्रान्सफर अलिनेटेड बाय वे ऑफ सेल, एक्सचेंज, गिफ्ट और इव्हन इट इज नॉट पार्टिबल. तर याच्यामध्ये नंतर मी तुम्हाला काही केसला शेअर करतो की या जमिनीमध्ये वतनदारांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर ही वतन मला ही वाटप करून द्या, म्हणजे एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या नावाने ती जमीन गेली आणि मग त्याच्यानंतर त्याच्या भावांना किंवा चुलत्यांना त्या जमिनीमध्ये शेअर द्यायचा का नाही द्यायचा, कारण वाटप करून मागता येतं का नाही, तर कायदा सांगतो मागता येत नाही. तर अशा केसेसमध्ये अनेक केसेस सुप्रीम कोर्टापर्यंत झाल्या आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पर्सनल लॉ जिथे ऍप्लिकेबल आहे, हिंदू लॉ म्हणजे जिथे आपण बोलतो की त्या लॉ मध्ये जर एखाद्याला शेअर कायद्यानेच दिला असेल तर वन कॅनॉट इव्हन द प्रॉपर्टी स्टँड्स इन द नेम ऑफ वन सिंगल वतनदार that rights of the other वतनदार, the joint family member cannot be taken away. त्याच्यानंतरचा त्याच कायद्यातला जो दुसरा पार्ट आहे की सेक्शन 8 मध्ये म्हटलेला आहे, तो एक महत्वाचा पार्ट आहे. कॉमनली विचारला जातो की प्रोव्हिजन्स ऑफ द बॉम्बे टेनन्सी ऍक्ट आर ऍप्लिकेबल ऑर नॉट. तर सेक्शन 8 सांगतो की बॉम्बे टेनन्सी अँड ऍग्रिकल्चर लँड्स ऍक्ट म्हणजे हल्ली महाराष्ट्र टेनन्सी अँड ऍग्रिकल्चर लँड्स ऍक्टच्या तरतुदी ह्या इनाम लँडला इक्वली लागू आहेत. आता इनाम लँडला इक्वली लागू आहेत म्हणजे केव्हा आहेत, जेव्हा त्या जोपर्यंत अबॉलिश करूपर्यंत शासनाच्या अखत्यारीत होत्या, अबॉलिश केल्यानंतर जोपर्यंत त्या रिग्रँट होत नव्हत्या. म्हणजे एखाद्या इनाम जमिनीला कुळ असू शकतो का, तर इनाम जमिनीला नक्कीच कुळ असू शकतो. त्या कुळाला म्हणजे अबॉलिश करण्यापूर्वी म्हणजे एक आणि तो कुळाने त्या जमिनी खरेदी करता येतात का, म्हणजे 1457 ला जो कुळ कायदा कसेल त्याची जमीन त्या तरतुदीनुसार सेक्शन 32 प्रमाणे त्या जमिनीची किंमत ठरवून खरेदी करता येते का. डेफिनेटली काय त्याच्या त्या तरतुदीनुसार अशा जमिनी खरेदी करता येतात. फक्त त्या बाबतीमध्ये कायद्याने असं विहित केलं की ज्या जमिनी जोपर्यंत रिग्रँट होत नाहीत, ऑक्युपन्सी प्राइस भरत नाहीत, तोपर्यंत त्या खरेदी करता येत नाही. कारण तो
त्या गव्हर्नमेंटच्या पूलमध्ये असतात. आणि गव्हर्नमेंटच्या पूलमधल्या जमिनीच्या सेक्शन 88 बॉम्बे टेनन्सी ऍक्ट मधले जे काय बार दिलेले आहेत की टेनन्सी ऍक्ट कोणाकोणाला लागू नाही, त्याच्यामुळे सेक्शन 88चा बार सोडला तर या जमिनीमध्ये तुमचं प्रोसिडिंग ड्रॉप व्हायचं, प्रोसिडिंग कॅन्सल नाही व्हायचं. ड्रॉपिंग ऑफ प्रोसिडिंग फॉर इनिशिएशन ऑफ 32 हे त्या सेक्शननुसार म्हणजे सेक्शन 8 मध्ये की बॉम्बे टेनन्सी लागू आहे, परंतु जर त्याची रिग्रँटची रक्कमच भरली नाही आणि ऑक्युपन्सी प्राइस भरली नाही आणि पूर्ण मालकी हक्काने आल्या नाही, म्हणजे त्या नवीन शर्तीवरून जुन्या शर्तीवर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत किंवा ऑक्युपन्सी त्याच्या रिग्रँट केल्या जात नाही तोपर्यंत तो अधिकार नाही. ज्या क्षणी त्या रिग्रँट होतात immediately the section 32G of the Bombay Tenancy Act is applicable and the tenant of the Watan land is entitled to claim for certificate under section 32G and he can be declared as a statutory purchaser or de-purchaser under that provision. म्हणून प्रत्येक वतन ॲबॉलिशन ऍक्टला म्हणजे इन्क्लुडिंग देवस्थानला हा बॉम्बे टेनन्सी ऍक्ट लागतो. फक्त त्यातल्या तरतुदी वेगवेगळ्या आहेत की तरतुदीमध्ये बॉम्बे देवस्थानकडे मी येतो ते करताना देवस्थान जमिनीच्या बाबतीत टेनन्सी ऍक्ट लागू आहे का, जमीन कधी खरेदी करता येते कधी खरेदी करता येत नाही, तर या अशाच प्रकारच्या तरतुदी ह्या इतर प्रकारच्या वतन ॲबॉलिशनला, आता बॉम्बे इन्फेरियर वतन ॲबॉलिशन ऍक्ट आहे त्याच्यानंतर जो ऍक्ट अबॉलिश केलेला आहे 1958 ला विथ इफेक्ट फ्रॉम 20/1/1959, त्याच्यामध्ये पण पॉवर्स ऑफ द कलेक्टरला सेक्शन 3 मध्ये दिलेले आहेत की वतनलँड आहे का, वतनदार कोण आहे, त्याचे वारस कोण आहेत, म्हणजे जे कुलकर्णी आणि परगणा वतनसाठी प्रिस्क्राईब केलेले होते, जी काय कॅटेगराईज केले त्याच कॅटेगरी फक्त सेक्शन इकडे तिकडे थोडाफार मागे पुढे आहे परंतु तोच आहे. बॉम्बे व्हिलेज त्याच्यामध्ये पण वतनलँड रिझ्यूम करण्याच्या नंतर रिग्रँट करण्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. त्याच्यामधला महत्वाचा पार्ट आता जाता जाता किंवा ह्या आपण मगाशी सांगता राहिला की ह्या सेक्शन 5 मध्ये किंवा सेक्शन 4 मध्ये जे बार होते की वतनलँड कॅनॉट बी ट्रान्सफर्ड, वतनलँड कॅनॉट बी ट्रान्सफर्ड विदाउट द परमिशन ऑफ द कलेक्टर ऑर स्टेट मध्ये या कायद्याला दुरुस्ती, या कायद्याबाबतीचं एक परिपत्रक आलं 2002 मध्ये, तारीख लिहून घ्या 9 जुलै 2002 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक वतन परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं, जरी ही वतन जमिनी क्लास 2च्या असतील तरीही नवीन शर्तीच्या असतील, जर त्या जमिनी शेतीसाठी खरेदी विक्री करायच्या असतील आणि त्या वतनदारा सोडून इतरांना द्यायच्या असतील तरीही अशा प्रकारे जमिनी खरेदी विक्री करता येतील. त्याच्यामध्ये कलेक्टरच्या परवानगीची गरज नाही, फक्त त्याला अपवाद एकच दिलेला आहे, महार वतनी जमिनी व्यतिरिक्त, म्हणजे ज्या महार वतन लँड आहेत त्याला मात्र परवानगी ही पूर्वी होती, ती तशीच परवानगी कायम आजही आहे. फक्त 2002च्या परिपत्रकानुसार 9 जुलै 2002च्या परिपत्रकानुसार तुम्हाला शेतीसाठी जमीन खरेदी विक्री करायची असेल तर ती जमीन विदाउट परमिशन क्लास 2च्याच ह्याला टेन्युअर वरती ऍग्रिकल्चर पर्पज करता खरेदी येते, तिथे मात्र तुम्हाला नजराना 50% किंवा हा लागू नाही. अपवाद एकच आहे, जर तुम्हाला ती जमीन बिनशेती कारणासाठी परचेस करायची असेल तर तुम्हाला साऱ्याच्या 50 पट बाजार मूल्याच्या 50 पट नजराना गव्हर्नमेंटला भरणं आवश्यक आहे. जाता जाता या कायद्यामध्ये अजून एक दुरुस्ती अशी आली सेक्शन 3 मध्ये. सेक्शन 3 मध्ये पूर्वी एकच क्लॉज होता, तो नंतर ए आणि बी असा रिनंबर्ड केला गेला. त्याच्यामध्ये रिनंबर्ड केलेल्या क्लॉज मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की 2008 मध्ये ह्या सेक्शन मध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि अमेंडमेंट मध्ये असं सांगण्यात आले की ज्या जमिनीचं हस्तांतर, आता बऱ्याच वेळा आपण पूर्वीचे अनेक जर लिटिगेशन बघितलं तर विदाऊट परवानगी बऱ्याच जमिनी ह्या वतनदारांनी अनेक लोकांना विक्री केल्यात आणि मग त्याचं वतन व्हायोलेशन झालेलं आहे, शर्तभंग झालेला आहे, त्या शर्तभंगीचा शेरा ठेवलेला आहे. काही ठिकाणी त्या जमिनी सेक्शन 84 खाली गव्हर्नमेंटने रिझ्यूम किंवा जमा करून किंवा ताब्यात घेतलेले आहेत ते दिलेले आहेत. अशा केसमध्ये ज्या ठिकाणी जमिनी गव्हर्नमेंटच्या तरतुदीचं व्हायोलेशन म्हणजे सेक्शन 3चं व्हायोलेशन झालंय 3(1)चं, तर त्यामध्ये सेक्शन 3(2) किंवा बी ही अमेंडमेंट आली. त्या अमेंडमेंटमध्ये अशी तरतूद करण्यात आलेली की जर तुमचं या अमेंडमेंट पूर्वी सन 2008च्या अमेंडमेंट पूर्वी जर अशा काही प्रकारच्या जमिनी ट्रान्सफर झाल्या असतील इलिगली, गिफ्ट, सेल, मॉर्गेज, एक्सचेंज, तर अशा जमिनी रेग्युलराईज करण्याबाबत शासनाने
कायद्याच्या 3(ब) मध्ये तरतूद करून रेग्युलराइज करण्यासाठीची तरतूद केलेली आहे. अनेक लोकांना किंवा अनेक शेतकऱ्यांना ज्यांनी जमिनी अशा खरेदी केलेल्या आहेत त्या किंवा ज्यांनी विकलेल्या आहेत त्यांना त्या तरतुदी माहीत नाही. तर अशा जमिनी जर कोणाच्या असतील किंवा शर्तभंग झाला असेल तर त्यांनी विहित नमुन्यामध्ये कलेक्टरला अर्ज करून त्याचा जो काय नजराना आहे बिनशेती म्हणजे बिनशेती व्यतिरिक्त शेतीसाठी कामासाठी जर असेल तर विशिष्ट पटीमध्ये 20 पट 25 पट 32 पट या प्रमाणात नजराना भरून ते रेग्युलराइज करण्याची तरतूद कायद्याने केलेली आहे. त्याच्यामुळे त्याचाही बेनिफिट जर कोणाच्या अशा जमिनी खरेदी विक्री झाल्या असतील आणि अडकल्या असतील तर दे कॅन अप्लाय अंडर धिस पर्टिक्युलर प्रोव्हिजन अँड टेक द बेनिफिट्स आउट ऑफ दॅट. ह्या तरतुदी अशा प्रकारच्या सगळ्या म्हणजे महारवतीने जमिनी व्यतिरिक्त सगळ्या जमिनीला लागू आहेत. आणि मग त्याच्यानंतरचा दुसरा जो काही अमेंडमेंट याच्यामध्ये आलेली आहे की याला बॉम्बे टेनन्सी ऍक्ट लागतो का, तर बॉम्बे टेनन्सी ऍक्ट नक्कीच याला लागतो. त्याच्यानंतर जे काय अबॉलिशन केलेले कायदे आहेत ते मी कायद्याचा रेफरन्स देतो कारण नाव द टाइम इज ऑलमोस्ट वी आर नियर अबाउट टू फिनिश द टाइम. त्याच्यामध्ये बॉम्बे परागना कुलकर्णी आलं, बॉम्बे इन्फिरियर व्हिलेज वतन अबॉलिशन ऍक्ट हे केलं. नंतर बॉम्बे मर्ज टेरिटरीज अँड मिसलेनियस अबॉलिशन ऍक्ट आलेला आहे. महाराष्ट्र रेव्हेन्यू पटेल म्हणजे पाटील आपण महाराष्ट्र रेव्हेन्यू पाटील अबॉलिशन ऍक्ट आहे 1962 चा. बॉम्बे सर्व्हिस इनाम युजफुल टू कम्युनिटी अबॉलिशन ऍक्ट 53 चा आहे. आणि इतरही अनेक ऍक्ट आहेत पण जे मेजर ऍक्ट आहेत त्या ऍक्ट मध्ये हे अबॉलिशन ऍक्ट मधल्या तरतुदी अशा आहेत की या जमिनी पुन्हा रिग्रँट करण्यात आलेल्या आहेत, नवीन शर्तीवर देण्यात आलेल्या आहेत. जर त्यांनी ऑक्युपन्सी प्राइस भरली तर त्या परत जुन्या शर्तीवरती करण्यात आलेल्या आहेत. आणि ऍग्रिकल्चर पर्पज करता त्या विदाऊट एकदा जुन्या शर्तीवर झाल्यानंतर खरेदी विक्री होतात. प्रोव्हाइडेड जर तुम्हाला बिनशेती करायची असतील तर साऱ्याच्या 50 पट. आणि आता जसं म्हटलं सेक्शन 3(b) खाली जर रेग्युलराइज केलेल्या जमिनी असतील आणि त्या जर तुम्हाला बिनशेती वापरासाठी वापरायच्या असतील तर त्या केसमध्ये 50% नजराना आणि परत 25% पेनल्टी अनअर्न इन्कम असं टोटल 75% रक्कम भरून त्या जमिनी अदर दॅन ऍग्रिकल्चरल पर्पज करता तुम्हाला खरेदी म्हणजे विक्री करता येतात. ही गोष्ट समजून घ्या. त्याच्यामध्ये बॉम्बे सर्व्हिस इनाम आणि सेक्शन तुम्हाला मागे सांगितलं की सेक्शन 53 ऑफ ओल्ड बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड आणि आताचं सेक्शन 75 प्रमाणे अलिनेशन रजिस्टर्ड एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यामध्ये जाता जाता मी तुम्हाला एक 3-4 केसला शेअर करतो ज्याच्यामध्ये महत्वाच्या केसला जे आहेत तो बॉम्बे टेनन्सी ऍग्रिकल्चर लँडच्या रिलेटेडच आहे की याच्यामध्ये केस लॉ आहे AR 1979 बॉम्बे 247 फुल बेंच जजमेंट आहे. ज्याच्यामध्ये पार्टीचं नाव आहे दत्तू नारायण पडळकर व्हर्सेस हरिनाथा पाटील. आणि याच्यामध्ये हेच होतं की गव्हर्नमेंट लँड जे सेक्शन 88(1)(a) खाली जर गव्हर्नमेंटची लँड जी असेल तर त्या लँडला किंवा त्या गव्हर्नमेंट लँडचं लीज दिलेलं असेल एखाद्याला आणि त्या लँडला टेनन्सी ऍक्ट लागू होतो का, तर सेक्शन 88(1)(a) खाली अशा गव्हर्नमेंट लँड असतील किंवा गव्हर्नमेंटनी लीज दिलेल्या जमिनी असतील आणि त्या लेसीनी परत काही एखादी टेनन्सी क्रिएट त्या लीज मध्ये त्या जमिनीमध्ये टेनन्सी क्रिएट केलेली असेल तर अशा प्रकारे गव्हर्नमेंट लँडला कुठल्याही प्रकारचं टेनन्सी ऍक्ट ऍप्लिकेबल होत नाही. आणि त्या केसमध्ये जरी टेनंट म्हणून असेल तरी 32(ग) खाली परचेस करता येत नाही किंवा टेनन्सी ऍक्टच्या तरतुदी लागू होत नाही. दुसरा एक पार्ट आहे AR 1982 सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. त्याच्यामध्ये वतन लँड ह्या म्हणजे आपण पाहिलं की ज्या नवीन शर्तीवर देताना की तुम्हाला त्या विक्री करता येणार नाही इम्पार्टिबल आहे. तर त्या केसमध्ये मगाशी जसं म्हटलं की एखादा वतनदार एक ज्येष्ठ व्यक्तीच्या नावाने वतन लँड गेली आणि मग त्यांनी दुसऱ्या भावानी सख्या भावानी त्या प्रॉपर्टीचं वाटप मागितलं पण त्यांनी रिकोर्स केला की अबॉलिशन ऍक्ट आणि ऍज पर द बॉम्बे इन्फिरियर व्हिलेज ऑफिसेस ऍक्ट खाली इट इज इम्पार्टिबल लँड अँड सो इट कॅनॉट बी पार्टिशन. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं इव्हन दो इट इज अन अ वतन लँड, even though it is an impartible condition, when it is hereditary and a personal law, that is a Hindu law, the provisions of the law, and when it is a joint family property, that particular land can be transferred. Now this particular judgment is delivered in this judgment. So again, once again I quote it, AR 1982 Supreme Court, page number 887. The parties Nagesh Bisto Desai versus खंडो त्रिमल देसाई या केसमध्ये वतन लँडचं पार्टिशन मागितलं होतं जे
नाकारलं गेलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही, अशा प्रकारच्या जमिनीचं वाटप करता येईल जरी त्या जमीन नवीन शर्तीच्या असतील तरीही. नंतरचं एक जजमेंट जे आहे ते बॉम्बे परगणा आणि कुलकर्णी वतनच्या संदर्भातलं आहे. 1964 सुप्रीम कोर्ट बॉम्बे, त्याच्यामध्ये हाच विषय होता की तुम्हाला ह्या जमिनीला कुळ लागू आहे का, कुळ असेल तर 32 गणी जमिनी खरेदी करता येतील का. जर तो कुळ आहे आणि त्यांनी नजराना भरलेला असेल, त्या जमिनी ओल्ड ग्रँड याच्यावरती रिग्रँड झाल्या असतील, तर त्या केसमध्ये 32 ग खाली तुम्ही जमिनी खरेदी करू शकता. तो अधिकार तुम्हाला नाकारता येणार, त्याला 32 ओ किंवा इतर तरतुदी लागू होत नाहीत. त्याच्यानंतर एक 2004चे एक जजमेंट आहे, ऑल इंडिया हायकोर्ट केसेस, त्याच्यामध्ये पेज नंबर आहे 2773. बॉम्बे टेनन्सी ऍग्रिकल्चर लँड्स ऍक्ट 32 ग मध्ये वतन लँडचाच विषय होता. परचेस ऑफ लँड बाय टेनंट वॉज कल्टिवेटिंग सूट लँड ऑन टिलर्स डे अँड ऑल्सो ऑन अपॉइंटेड डेट विदिन दम. अपॉइंटेड डेट म्हणजे तुमचे 1457 ला तो कुळ पाहिजे. आणि the regrant of the said watan land was made to the landlord under section 5 of the Act 90. Landlord paying the occupancy price. Consequently, tenure was deemed to have been converted into रयतवारी म्हणजे ओल्ड ग्रांट किंवा ज्याला आपण tenure same date, and therefore the provisions of the Bombay Tenants Act applicable and tenant can purchase the land. त्याच्यानंतर एक देवस्थानच्या बाबतीमध्ये एक असा एक विषय आहे की देवस्थान लँडला कुळ कायदा लागतो का, कुळ लागतो का. तर देवस्थान लँडला कुळ असू शकतो. ती जर देवस्थान लँड कारण अबॉलिश केलेली नाही आणि ती जर देवस्थान लँड ही बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदवलेली नसेल आणि ती शेड्यूल ए ला तर जर ती घेतलेली नसेल, तर त्या जमिनीला म्हणजे जरी कुळ घेतलेली नसेल, म्हणजे एक तर ती बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली रजिस्टर्ड करण्यापूर्वी त्या जमिनीला कुळ पाहिजे, म्हणजे 1457 ला कुळ पाहिजे आणि ती ट्रस्ट प्रॉपर्टी नसावी. आणि त्या केसमध्ये जर ट्रस्ट नंतर सबसिक्वेंटली जर ट्रस्ट रजिस्टर्ड केली तर त्या केसमध्ये कुळ कायदा लागू आहे. कुळ कायद्याने 32 गणी ती जमीन खरेदी करता येते. पण जर ती देवस्थानची जमीन 1950च्या कायद्याअंतर्गत जर देवस्थान 1950-51-52 ला जे काय किंवा 1457 पूर्वी जर रजिस्टर्ड असेल, तर त्या जमिनीला एक्झम्पशन आहे 88B खाली. म्हणजे 88B खाली त्यांनी जर सर्टिफिकेट घेतलं त्या जमिनीचं पोझेशन, म्हणजे देवस्थान लँडला टेनन्सी ऍक्ट लागू राहतो. फक्त जर ती ट्रस्ट रजिस्टर्ड असेल तर त्याला खरेदी करता येत नाही. फक्त देवस्थानला रेमेडी एक राहते की देवस्थान दे कॅन गेट द सर्टिफिकेट अंडर सेक्शन 88B and ask the possession from the district court for the purpose of the trust. Now these are the facts, means these watan lands which are widely affected in Maharashtra tenancy laws, and we are supposed to interact or deal with all such act in day-to-day life, in development, in sale, in type of mortgage and others, and revenue, civil, etc. So this is a very vital aspect. The watan land have various restrictions as well as various exemptions are given. So one can get acquainted with this. I think so. I have in a short manner elaborated the basic provisions. Now anybody is having any query or question, please be free to call.